निवडणुका घेण्याआधी त्यांनी सर्व पक्षांची बैठक घेतली पाहिजे. या निवडणुका फक्त भारतीय जनता पक्षाचे किंवा फडणवीसांच्या नाही आहेत. या लोकशाहीच्या महत्त्वाच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या. त्यांनी सगळ्या राजकीय पक्षांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. निवडणुकांच्या तारखांसंदर्भात काय शिफारस केली पाहिजे, कोणत्या अडचणी आहेत, पाऊस आहे का, शाळा आहेत का, अन्य काही अडचणी आहेत का, सण आहेत का, उत्सव आहेत का, या संदर्भात त्यांनी चर्चा केली पाहिजे. पण ते करणार नाही. ते विरोधी पक्षाची अडचण बघून संपूर्ण तयारी सेटिंग, ज्याला ते म्हणतात सेटिंग करून ते निवडणुकांच्या तारखा जाहीर करतील. पण आमची तयारी आहे. नाही, पण सगळ्या जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी आपापली उद्दिष्ट ठेवली आहेत. ज्यात भाजप म्हणते की 150 जागांचा त्यांचा दावा आहे की यंदा उद्दिष्ट आहे त्यांचं जिंकण्याचं. तसंच शिंदे ही 100 जागांवर दावा करताना शिंदे स्वतःच्या माजी नगरसेवकांनी जवळपास 2-2 कोटीचा निधी देत आहेत अशी माहिती मिळते. पैशाचाच खेळ आहे ना, पैशाचाच खेळ आहे ना, बाकी काय आहे. पैशाचाच खेळ आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात निधी देईन, त्यानंतर मिस्टर शिंदे रोकड्यात पैसे वाटत आहेत. ते त्यांच्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये 10-12 गाड्यांमध्ये पैसे घेऊनच फिरत आहेत. ते एखाद्या भागात जातात, माजी नगरसेवकाला बोलवतात, बॅगा त्याच्या हातात देतात आणि प्रवेश करून घेतात. ही कोणती लोकशाही या देशात, महाराष्ट्रात आणि मुंबईत सुरू आहे? 150 जागा तुम्हाला जिंकायच्या आहेत. बॅलेट पेपरवरती निवडणुका मुंबईच्या तरी घेऊन दाखवा. 100 जागा कोण लढणार आहेत? शिंदे. रूढ अर्थाने पाहिलं तर त्याच्याकडे 100 कार्यकर्ते नसतील. 100 चांगले कार्यकर्ते त्यांच्याकडे नसतील. हा फक्त निधी आणि पैशाचा खेळ आहे. गुळाच्या ढेपेला, या सगळ्या गुळाच्या ढेपा आहेत. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि हे देवेंद्र फडणवीस. ही ढेप जरा मोठीच आहे. या गुळाच्या ढेपांना हे सगळे चिकटलेले मुंगळे आहेत. आज या ढेपेला चिकटलेत, उद्या सरकार बदललं ते दुसऱ्या ढेपेवर जातील. तर आम्हाला ह्यांचं सांगू नका, यांच्याकडे 100 सुद्धा निष्ठावान कार्यकर्ते नसतील.